आता बातमी रत्नागिरीतून गणेशोत्सवानिमित्त कोकणातील अनेक रेल्वे आणि बस स्थानकावर मोठी गर्दी पाहायला मिळते। रत्नागिरी रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांची ही मोठी गर्दी पाहायला मिळते, तर गणपती विशेष ट्रेनने चाकरमानी कोकणात दाखल झाले। अधिक अपडेट आपण घेऊयात आपले प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून। मनोज, पण नक्कीच कोकण आणि चाकरमानी यांचं एक वेगळं नातं आहे आणि त्याचमुळे चाकरमानी मोठ्या संख्येने सध्या कोकण रेल्वेनी कोकणात दाखल होऊ लागलेले आहेत। तुम्ही बघू शकता की रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती मोठी गर्दी आहे। जवळपास 310हून अधिक फेऱ्या ज्या आहेत गणपती स्पेशलच्या ते सोडलेल्या आहेत, त्यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक देखील या ठिकाणी कोलमडलेलं पाहायला मिळतंय। ज्या गणपती स्पेशल गाड्या आहेत त्या 4.5 तास, तर रेग्युलर धावणाऱ्या कोकण कन्या तुतारी एक्सप्रेस ज्या गाड्या आहेत त्या जवळपास 2 तास या ठिकाणी उशिराने धावतात आहेत। मात्र बाप्पाच्या स्वागतासाठी या ठिकाणी चाकरमानी जो आहे तो सज्ज झालेला पाहायला मिळतो आहे। आता चाकरमान्यांना गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत आणि त्यामुळे जवळपास 7.25 लाख भाविक जे आहेत ते कोकण रेल्वेच्या मार्गाने या ठिकाणी कोकणात दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। उत्साह आहे, जल्लोष आहे आणि गणपती बाप्पाच्या आगमनाचा या ठिकाणी प्रत्येकाला स्वागतासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोकणात आता चाकरमानी जमण्यास सुरुवात झाली आहे।